नमस्कार गाईज, नमस्कार. तर सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती. हा म्हणजे एका चॅनल वरती जिथे ब्लॉग्स, जिथे सर्व काही चालतो एकदम आमजाम फूस. टायटल आणि थंबनेल तुम्ही बघितला, इंट्रोडक्शनची गरज नाही. आणि 2025चा कोकण ट्रिपचा ब्लॉग आलेला आहे फायनली तुमच्या समोर. लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण 1 2 3 गो. तो फायनली कोकण ट्रिप निघालेली आहे आणि आजची तारीख आहे 24 डिसेंबर इज दी 2025. ओके, सो नाव इज दी टायमिंग 7:15. सो वी आर गोईंग. आता आलेले सर्व पनवेलवरून निघतो आम्ही. नाश्ता आमचा पनवेलमध्ये होत आहे. पोहे खायला बसलाय वरमाई नवरा पोपुये. घे ना, अजून आहे ना भावा. 1 2 3 गो. गणपती बाप्पा. आणि आम्ही नेतोय फर्निचर. फायनली इन दी नेम ऑफ लॉ गाडीमध्ये बसलेलो आहे. प्रवास सुरू झालेला आहे एकदम कडक मध्ये भडक. गणपती बाप्पा. आता कसा मजा येईल, मजा येईल. सिद्धिविनायक मोरया. वाव 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 वाव. मेरे कण कण में कोकण समाया मितवा. मजा बघा काय. काका शोने देत मुद्दाहून मधून चालत, मुद्दाहून साईडून अख्खा रस्ता दिलाय. नको देऊ, जाऊ दे. कुठलेले नाही, गंधारपल्ली लेणे असं काहीतरी नाव आहे समथिंग. महाडच्या जस्ट पुढे मस्त वाटत. पूर्ण डोंगर कोरून आहेत. पायऱ्या आहेत, पायऱ्या. चला रत्नागिरी बोलते. थोडस ना सुसू ब्रेक घेतलाय 11 वाजता. 2 सुसू करायला माणसं किती किलोमीटर लांब गेले. आता तिथे बी काहीतरी त्यांचं चाललंय. इकडे चकना बघा. चकना खावाला बसलय मंग्या नवरा पोकुये. आणि मैत मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. गाईस, तुमचा दिवस गाडी चालवते आज. बघा. आणि आमचा कल्पा ब्लॉगिंग करतोय. बघा कसा ड्रेसिंग बघा. भाईची ड्रेसिंग बघा. पॅन्ट, टी शर्ट, रंग सेम. 1 विकेट डाऊन. वाका वाक 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 वाक. अग पोरी तू स्वप्नात येईना. बिचारा रे माझा दिप्या. मला आधी 1 तास उलटी कोण करतो भाई. ते सोड. उसव लागन गोत सार आधार कुणाचा नाही. आता फक्त आणि फक्त ओनली 15 किलोमीटर्स गणपतीपुले. लेट्स गो. कोकण इज गोइंग टू बी इंजुरियस टू हेल्थ. सॉरी, स्वप्न इज हॅपनिंग. फुलफिल. येस लेट्स गो. चॅटिंग चिटेट. बघ वापस गाईज. एक दुसरा नाही दुसरा वॉकिंग. वॉकिंग इज दी वॉक. येस गाईज, हा गणपतीपुलेला आपण पोहोचलोय मोस्टली. आता वाजलेले आहे 1:11. इकडे आम्ही चाललोय आता मंदिरात. चालेल ना गाईस. आता चाललोय आम्ही मंदिरात. आणि आपल्या तिवार भाईने गाडी चालवली आहे. पोहोचलेलो आम्ही फायनली. गणपतीपुले पहिला स्टॉप असणार आहे आमचा. आणि पोहोचलेलो परफेक्ट 1 वाजता पोहोचले पकडा लगभग. घरातून काहीतरी 7 वाजता निघलेलो. ठीक आहे, पनवेलवरून मला याही 8 वाजता उचलला. म्हणजे परफेक्ट झालेलं आहे. परफेक्ट टायमाला, म्हणजे लवकर. आम्हाला असं वाटतं लवकर पोहोचले. किती तास लागले मला माहीत नाही. बट आता पहिले जाऊया बाप्पाचं दर्शन घेऊया. त्यानंतर काय करायचं, जेवण खावण अजून झालेलं नाही. बिकॉज नाश्ता करून आलेलो ऑलरेडी. आणि येस, इथे बघा, इथे पार्किंग लावली. आम्ही डायरेक्ट गेटच्या आतमध्ये लावली. काही टेन्शन ठेवलं नाही. वातावरण टाईट. बॅगेची पॅकिंग बघा कशी केली. एकदम भरभराट ब्रो, भरभराट. फुल याच्यानुसार आल्यात. लक्झरीज. हे बघ आपला असा काही वातावरण आहे इथला. एकदम पद्धतशीरित्या. आता आधी बाप्पाचे दर्शन आम्ही आधी ठरवलं. आम्हाला वाटलं लेट पोचू. आणि आम्ही ठरवलं की आधी हॉटेल घेऊ, फ्रेश होऊ आणि मग दर्शन घ्यायला जाऊ. बट आम्ही पोचलो एवढ्या लवकर, टेन्शनच नाही. कसा पोचलो काय समजत नाही. एकदम सावकाश चालू आहे नॉर्मली. हां, ओकत आलेत पण पोचल्यात एकदम पद्धतशीर. वाईड अँगल नको, असा बेस्ट वाटतंय. ही बघा एंट्री मस्तपैकी संस्थान. असं काय विषय इथला. नो गर्दी, नथिंग, एव्हरीथिंग क्लिअर अँड फाईन रेस्टॉरंट. दर्शन घ्या तुम्ही. फायनली झालेलं आहे दर्शन मित्रांनो. आणि मस्तपैकी दर्शन झालं, काय गर्दी नाही. आणि आम्ही ज्या टायमात आलो, खूप ऊन आहे बट विदाऊट टेन्शन दर्शन झालं. म्हणजे नो गर्दी, नो कूच, एकदम पद्धतशीर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कोकण दर्शन
चालू झालेला आहे आणि असली ब्लॉगची सुरुवात आत्ता चालू झालेली आहे. लेट्स गो, लेट्स एन्जॉय दी समुद्र किनारपट्टी ऑफ कोकण इन दी नेम ऑफ लॉ. गाईज मी सिनेमॅटिक जास्ती टाकत नाही, बट एकदम क्लोजली मंदिर बघा किती सुंदर दिसतोय ना मंदिर. हा वरचा कलश बघा. हा 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 काय बोलतो त्याला, सुकून भेटतोय बघून. हे सुकून खूप वर्षा अगोदर, मला तर वाटतं 5-6 वर्ष झाली इथे येऊन, त्यानंतर आता येतोय. किती मस्त वाटतं, सुंदर वाटतं मंदिर. मागून बघा एकदम पद्धतशीर सिनेमॅटिक झुप 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 झुप. हा 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 इथे डोंगर जस्ट बाजूला, इथे मंदिर गणपती बाप्पांचं आणि इथे समुद्रांच्या लाटांचा आवाज. वा बसलेत बघा कसे. यांचं सेवेजच वेगळं आहे. काहीच व्हेरी मच हॉटी नॉटी वेदर आहे, म्हणजे एवढी खतरनाक वेदर आहे ते काय बोलायचं. बट तरी पण आम्ही आलोय उचापत्या करायला इथे बीचवरती तापलेल्या रेतीमध्ये. हे बघा फुल गर्दी नाही एवढी, पण ठीक आहे, एवढा काय विषय हार्ड नाही. आता बघूया, तुम्हाला दाखवू जरा समुद्राच्या लाटा. इथे अस्वल पण आला एक. थांबा, हे बघा अस्वल आला एक, अस्वल पाण्याच्या बाहेर. इज दिस कमिंग इन द आउटसाइड द कंट्री नेम ऑफ लॉ. यू कॅन सी गाईज व्हेरी मच गर्दी. गाईज आता तात्याने घेतलेली फर्निचरमध्ये पेट्रोल टाकतोय. आता बघू पेट्रोल नाही सॉरी डिझेल किती आकडा जातोय आता बघूया. थांबा. फुल हे फुल ना, फुल हा किती जाईल? 4,000. चला बघूया आकडा. काका तात्याने घेतल्या फॉर्च्युनर. तात्याने घेतली बाई फॉर्च्युनर. फर्निचर रुपयाला लागली. तात्याने घेतली बाई फर्निचर. आली फर्निचर फुल. ए काका नाही दादा आहेत ते. काका बोलतो का तू त्यांना, पागल. हे बंद कर बाजूला. किती झालं फेस आकडा बघा 4,350. आणि गाडी ऑलरेडी फुल होती ना. गाईज आम्ही ना इथे मीरा गावमध्ये आलोय. मिरिया गाव, वेअर दी बोट इज सिंकिंग इन दी नेम ऑफ लॉ. ती बाहेर देशातून बोट आलेली. सिंकिंग नाही तिथे आहे. दिस बोट इज अटकिंग देअर. सो वी आर जस्ट गोइंग टू सी. आणि इथे तुम्ही बघू शकता असं गावाचे असं आपण अरे तू चुप बाजूला आजी मछली घासताना बघते बाजूने. उड रे पाखरा जाऊ कारल्याचे डोंगरा. असा विषय की इथे ती बोट जी बाहेर देशातून आली ना, ती इथे अटकलेली मिऱ्या गावात. सो तिथे आलोय बघायला. आणि असं आहे की इथे असं वाटत नाही की इथे ते बघायला लोक येत असतील, बट बिकॉज असं बघा ना कसं घराघरांच्या इथून एरिया आहे, रोड आहे, वाटत नाही इथे मला. वाव बाबा चला आपल्याला बघायला भेटेल. आईला काय तिथे अमूल माचो पेन की नाचो. Yes guys, this is the boat which come from America. I don't know where it's come from. बाहेर देशातून it's coming and is अटकिंग इधर नदीच्या समुद्र किनारी चौपाटी चिपकिंग this मिऱ्यागाव in the मिऱ्यागाव. He पसंदिंग मिऱ्यागाव, so he चिपकिंग. Now he is happening deal in something 5-6-7 करोड भंगाराला तर 7 करोडला विकिंग. एवढा भंगार आहे या बोटीत. डेंजरस, व्हेरी रस्टी डेंजरस. रिअलिस्टिक. लेट्स गो नाव नेक्स्ट डेस्टिनेशन पनवेल. बोट बघितली असेल तुम्ही ड्रोन व्ह्यू मध्ये, पण जबरदस्त दिसले असेल. आम्ही ड्रोन जास्ती तिकडे लांब नाही पाठवत. आमची आवडाईट होते बाई आईच्या गावात, तर बुडला ना ड्रोन तर बोटच्या जागी ड्रोन सिंकिंग होईल, ते मॅटर खलास होईल. बोट बघायला गर्दी बघा किती जमल्या का इकडे. गर्दी बघा. ठीक आहे, अचानक भयानक गर्दी आली, मग कोण नव्हता. आणि नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है, देख अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा. आता टाइम बघा किती 4 वाजलेत आणि आत्ताशी जेवायला आम्ही थांबलोय, कारण की मग हॉटेल शोधत होतो, भेटत नव्हतं. आणि जेवायला चपाती मागवली, पनीरची भाजी आणि काजू मसाला मागवलेला आहे, असं काहीतरी मागवलं. बघू टेस्ट कशी तुम्हाला सांगतो थोड्याला. काही जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि टेस्ट पण मस्त होती. पहिलाच तुक्का 1 नंबर लागलेला आहे, मस्तपैकी टेस्ट होती. व्हेज खाल्लं सर्वांनी. आणि हा हॉटेल ना, हे बघा हॉटेल तडका असं काहीतरी नाव आहे. आणि हा कोणत्या रोडला मी तुम्हाला सांगू का, गणपतीपुलेवरून निघलो, आरेवारी रोडने आलो. आरेवारी रोड नंतर ती मिरायगाव, ते आपण हे बघायला गेलो, काय बोलतात ती बोट. मग बोटवरून त्या स्पॉटवरून निघालो. तिथून निघाल्यानंतर आम्ही आता चाललो आहे देवगडला. सो देवगड रोडला जाता आता हा रस्त्यात आहे हॉटेल.
मस्त टेस्ट होते. टेस्ट चांगली असेल तर आपण सांगायला काय नाही, चांगली नसेल तर तरी पण सांगू नको. चांगली असेल तर सांगूया. पेले पेले ओ मोर राजा पेले. Oh yeah. काहीच तर पोचलेलो आम्ही परफेक्ट ना 7:30ला 7:15ला पोचलेलो आम्ही इकडे देवगडमध्ये आहे सध्याला. आणि आमचं असंच होतं की स्टे आम्ही इकडे करू, आपण गणपतीपुळेला स्टे करणार होतो. पण विषय काय की ऑलरेडी लवकर आमचा सर्व हिसाब झालेला आहे. मी बोललो देवगड अजून थोडासा 2-3 तासाचा प्रवास केला, पुढे आलो. आणि आता आम्ही कुठे आलो आहे, हॉटेल वगैरे आम्ही घेतलेलं आहे मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो रूम वगैरे कसं आहे. येस गाईज तुम्हाला रूम दाखवतोय कसं आहे. येस सर थँक्यू सर फॉर माय कोऑपरेशन सोसायटी. बघ ह्याच्या गाव असं काय रूम आहे, एकदम सोफिस्टिकेटेड रूम. इकडे बाथरूम वगैरे एकदम हायजीन क्लीन एकदम असा सोफिस्टिकेटेड आहे. हे गिझर चालूच आहे, बंद करा उफलेल. आणि इकडून व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो. ऐक असा काय व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू ना पवन चक्क्यांचा व्ह्यू. इथे समोर ना पूर्ण देवगड विंड मिल्स करून आहे, असं पूर्ण विंड मिल्स आहे. बघा इकडे पण आहे, दिसत नसेल. इथे विंड मिल म्हणजे पूर्ण विंड मिल असा विषय. या रूमची कॉस्ट आम्हाला पडली 2,500 रुपये AC रूम. ठीक आहे. आणि ह्याच्यात आम्ही 5 जण झोपतोय. इथे फक्त 5 जण झोपतोय. त्याच्यामध्ये आम्ही गाद्या घेतल्यात एक्स्ट्रा 300 रुपये पर गादी एक्स्ट्रा. म्हणजे ठीक आहे, ते आमचं 3,000 मध्ये काम झालंय. म्हणजे त्याने ऍडजस्ट केला, असं आम्हाला दिलं, सोय करून दिली आमची. 3 गाद्या एक्स्ट्रा घेऊन पण. आणि विदाऊट AC रूम काहीतरी 1600 रुपयाला आहे. सो असा विषय. गाईज रात्रीचा डिनर सुद्धा झालेला आहे, 9:30 वाजलेले आहेत मस्तपैकी. आणि हा डिनर पण मस्त होता. कुठे आहे बघा, सानिका लंच होम. म्हणजे जो देवगडचं ते हे आहेत ना, काय बोलतात त्याला, विंड मिलला जायला इथून रस्ता देवगड विंड मिल्स करून आहे ना रस्ता, तिथेच हा आहे बघा, सानिका लंच होम. गुगलवरती आहे. एक नंबर टेस्ट होती, मस्त मजा आली. मालदार पार्टी पैसे नंतर मोज, कॉन्ट्रीचे पैसे मोजतोय. दीपे 1 मिनिट खोल जरा, साबण पाहिजे. हा हे लवकर इकडे ब्लॉग एंड करायचं, लवकर आहे. इथे ब्लॉग आवडलाय सबस्क्राइब थांब ना, त्याला म्हणते ना पादऱ्या. थांब, पैसे नंतर मग. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि एन्जॉय करो. आणि काय नाही, उलटी दी बॉय सिनेमॅटिक. लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा.